नाशिक जिल्ह्यातील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम चांगला चर्चेत आलाय। या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नसल्याचं बोललं जात आहे। प्रजासत्ताक दिन असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केलाय। विशेष म्हणजे शासकीय नोकरीच्या गडवेशात असताना त्यांनी महाजन यांच्यावर आक्षेप घेतल्याने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी मी मुद्दामून बाबासाहेबांचं नाव टाळलेलं नाही, अनावधानाने नाव घ्यायचं राहिलं असेल असं स्पष्टीकरण देत महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। परंतु आता महाजन यांच्यावर थेट आक्षेप घेणाऱ्या या माधवी जाधव कोण आहेत असं विचारलं जात आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात, त्या वन खात्यात वनरक्षक या पदावर आहेत। माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना चौकुरे या देखील होत्या। त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घोषणा दिल्या। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाजन यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितले। त्यामुळे आता भविष्यात काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।